मालेगावात वन विभागाचा सुमारे 500 कोटींचा घोटाळा उघड झालाय. सोमवारी या संदर्भात वन समितीच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले होते. अवैध वृक्षतोड, लाकूड वाहतूक आणि वन जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण या संदर्भातील आरोप वन अधिकाऱ्यांवर मालेगाव विधायक संघर्ष समितीकडून लावण्यात आलाय. त्यामुळे रक्षकच बनले भक्षक अशी परिस्थिती सध्या मालेगाव वन विभागात पाहायला मिळते. ज्यांच्या हातात निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी होती त्यांनीच जंगलातील 500 कोटींच्या हिरव्यागार संपत्तीवर कुऱ्हाड चालवली आहे. या प्रकरणामुळे आसपासच्या परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. आता संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी SIT द्वारे करण्यात यावी अशी मागणी करत या संस्थेने थेट आरपारची लढाई पुकारली आहे. नाशिक जिल्ह्यातील इतिहासात हा सर्वात मोठा ग्रीन स्कॅम मानला जातोय. तर नक्की कशा प्रकारे या वनरक्षक अधिकाऱ्यांनी जंगलातील संपत्तीवर डल्ला मारला? 500 कोटींचा हा आकडा नेमका कुणी कुठे सांडला? आता या घोटाळ्यामागे नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांचा हात आहे? तर चला मालेगाव वन विभागात झालेल्या या काळ्या कारभाराची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या मालेगाव शहरात त्याचप्रमाणे आसपासच्या परिसरात 41 आरे गिरण्या, 150 लाकूड प्रक्रिया उद्योग, त्यासोबतच 100च्या वर सायझिंग उद्योग आहेत. या सर्व उद्योगांसाठी शहरात दररोज 100हून अधिक वाहनांमधून बेकायदेशीररित्या लाकूड आयात केले जातात. मालेगावमधील स्थानिक सायझिंग उद्योगात इंधन म्हणून या लाकडाचा उपयोग केला जातो. सोबतच लाकूड प्रक्रिया उद्योगांमध्ये देखील या लाकडांचा उपयोग होत असतो. तपासणी यंत्रणांच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे सध्या आसपासच्या जंगल परिसरातून मोठ्या प्रमाणात ही अवैध लाकूड तस्करी केली जात आहे. यामुळे आसपासच्या जंगलांची संख्या मागील काही काळात लक्षणीयरित्या घटली आहे. म्हणूनच हा सर्व प्रकार पर्यावरणासाठी अत्यंत घातक असल्याचे सांगत आता वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यासोबतच हप्ते वसुलीच्या कारणामुळे वन खात्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून या अवैध तस्करीकडे डोळेझाक केली जात असल्याचे गंभीर आरोप देखील आंदोलकांकडून लावण्यात आला. सोबतच वन जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा आरोप देखील अधिकाऱ्यांवर केला जातोय. शहरालगत असलेल्या दरेगाव, सायणे आणि दसाणे शिवारातील जवळपास 150 हेक्टर जमिनी बेकायदेशीररित्या हस्तांतरित करण्यात आली अशी तक्रार आंदोलकांकडून करण्यात आली. या जमिनीचा सध्याचा बाजारभाव हा सुमारे 500 कोटी रुपयांहून अधिक सांगितला गेलाय. सद्यस्थितीत या संपूर्ण विवादित जमिनीवर बेकायदेशीर लेआउट पडत असून भूमाफियांनी वन विभागाच्या संपत्तीवर अतिक्रमण करण्याचे धाडस दाखवले आहे. या मुद्द्यावर देखील आंदोलकांकडून प्रकाश टाकण्यात आला. गेल्या 10 वर्षात संबंधित वन क्षेत्रात वृक्ष लागवड, जलसंधारण आणि इतर कामांच्या नावाने कोट्यावधींचा निधी खर्च केला गेला. मात्र असे असले तरी देखील वास्तवात या सर्व जमिनी मोठ्या प्रमाणात ओसाड पडल्याचे चित्र आहे. कागदोपत्री 50 कोटी वृक्ष लागवड दाखवण्यात आली आहे, पण या मोहिमेतील 10% झाडे देखील जिवंत दिसत नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीची कामे मंजुराऐवजी JCBच्या माध्यमातून केली जात आहे. अशा प्रकारे या रोजगार हमी योजनेतील निधी या वन अधिकाऱ्यांकडून हडप केला जातोय असा आरोप देखील आंदोलकांनी लावलाय. सोबतच वन हद्दीतील मुरुम, माती आणि वाळूचे अवैध उत्खनन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अत्यंत बिनधास्त पद्धतीने सुरू असल्याची तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. तब्बल 15 वर्षापूर्वी वन खात्याच्या नाशिक पूर्व विभागाचे विभाजन होऊन मालेगाव येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय अस्तित्वात आले होते. मात्र 3 वर्षांपूर्वी मालेगाव येथील उपविभागीय कार्यालयाचे स्वतंत्र अधिकारी गोठवून ते पुन्हा एकदा नाशिक पूर्व उपविभागीय कार्यालयाला देण्यात आले होते. त्यामुळे मालेगाव येथील उपवनरक्षक कार्यालयाकडे पूर्वीसारखे सर्व अधिकार स्वतंत्र पद्धतीने सोपविण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. या प्रसंगी उपवन संरक्षण शेखर तनपुरे, वन क्षेत्रपाल गायत्री सोनवणे हे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित आहेत. या आंदोलनात आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे निखिल पवार, रामदास बोरसे, गुलाब पगारे, जगदीश हैरनार हे सर्व उपस्थित होते. या आंदोलनाच्या माध्यमातून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली गेली. सोबतच वन अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या अवैध जंगलतोड, वाळू तस्करी या सर्व मुद्द्यांवर देखील सविस्तर पद्धतीने सांगितले गेले. यामुळे मालेगाव तालुक्यासह आसपासच्या परिसरांमध्ये वन विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठा संताप व्यक्त होताना दिसतोय.
मागील काही काळात नाशिक परिसरात होत असलेली जंगलतोड हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मुद्दा ठरलाय. पण आता अशातच ज्यांच्याकडे निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच अधिकारी निसर्गाची नासधूस करू लागल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आता अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांची भूक कधी मिटणार आणि देशाच्या प्रगतीसाठी असलेला निधी कधीपर्यंत हे भ्रष्ट अधिकारी आपल्या खिशामध्ये घालणार, असे प्रश्न आता सर्वसामान्य जनता विचारत आहे. या संपूर्ण प्रकरणावरील पडदा उघडल्यामुळे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे देखील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावरील पडदा उघडल्यामुळे आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीचे देखील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पण आता या संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरात देखील अशा प्रकारे अवैध वृक्षतोड आणि वाळू तस्करी केली जाते का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.